पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। पश्चिम बंगालमध्ये येत्या 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी आहे। पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी ही माहिती दिली आहे। पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री भाजपचा पहिला बंगाली मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सुकता शिगेल आहे। रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी हा शपथविधी सोहळा होतोय, हे विशेष। गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात भाजपच्या स्थापनेच्या जवळपास 6 दशकांच्या या काळामध्ये पहिल्यांदाच पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ घातलेला आहे। विशेष म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे एक संस्थापक नेते होते, त्यांच्या राज्यामध्ये या निमित्तानं सत्ता आणण्याचं स्वप्न भाजपचं पूर्ण होत आहे। 5 राज्यात धक्कादायक निकाल लागले। पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांनी ममता दीदींचा दारुण पराभव झाला। तामिळनाडूमध्ये द्रमुक स्टॅलिन यांची सत्ता गेली। हे दोन्ही नेते विरोधकांच्या इंडिया आघाडीचे महत्त्वाचे चेहरे मानले जायचे। आधीच दिल्लीत अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, बिहारमध्ये लालू यादव, महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे नेते निष्प्रभ झाले असताना ममता दीदी आणि स्टॅलिन यांचा पराभव इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातो। आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर आलाय, तो म्हणजे विरोधकांच्या इंडिया आघाडीचं होणार काय? ही आघाडी राहणार की कोसळणार? प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचं कारण राजकारण संपुष्टात येणार का, असे अनेक प्रश्न विचारले जातात। इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे। एक बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी। काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती, पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला। मोदी सुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहे जिथे इंदिरा गांधी होती। आणि यातून 2 प्रश्न उपस्थित होत आहेत। पहिला प्रश्न म्हणजे जर का प्रादेशिक पक्ष अशा प्रकारे दुर्बल होत असतील तर वाईटात चांगलं म्हणजे हा काँग्रेससाठी एक शुभ संकेत आहे का? एक चांगली वाट मार्ग प्रशस्त होणार आहे का? दुसरीकडे इंडिया आघाडीचं काय होणार हाही प्रश्न कायम आहे। 2 पाहुणेत आपल्यासोबत, अतुल लोंढे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आणि महेश म्हात्रे माजी संपादक आणि वरिष्ठ पत्रकार। दोघांचंही स्वागत। पहिल्यांदा अतुल लोंढेंकडे मी जातोय। अतुलजी, दोन्ही बाबतीत इंडिया आघाडी निष्प्रभ होते, पण वाईटात चांगलं असं की हे प्रादेशिक पक्ष डोकेदुखी ठरायचे राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेसचा मार्ग प्रशस्त होणार आहे का? कसं पाहताय आपण? नाही, काँग्रेसच्या दृष्टीने विचार करत नाही। काँग्रेसने 2004 ते 2014 उत्कृष्ट पद्धतीनं सरकार जे ते चालवून दाखवलेलं होतं। म्हणजे त्याच्यावर अनेक टीका झाल्या असतील, पण गोल्डन पिरियड जर पाहिला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जरी विचार केला तर तो एक गोल्डन पिरियड होता 2004 ते 2014। आता 2023 साली नड्डा, त्यावेळेसचे अध्यक्ष होते भाजपचे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2024 नंतर कुठलाही प्रादेशिक पक्ष राहणार नाही। पण प्रादेशिक पक्ष राहणार नाही हा तुम्ही निवडणुकींचे घोळ घालून त्यांना निवडणुकीत हरवू शकता। ज्या प्रादेशिक अस्मिता त्यांनी जपलेल्या आहे, ज्याच्यामुळे आपण इंडियन युनियन म्हणतो, आपला एक भारताचा संघ जो आहे त्याला जे एक पूर्णत्व आलं होतं 1990 नंतर, आपण जे म्हणतो की नाही कोलिशन पॉलिटिक्स, आणि त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षांचा उदय झाला, तर तो उदय म्हणजे काही निगेटिव्ह नव्हता भारतीय संघ राज्यासाठी। तो उदय त्या प्रादेशिक अस्मितांना सामावून घेणारा होता आणि त्याच्यातनं एक आघाडीच्या सरकारांचं चलन आलं, त्याच्यामुळे अजून आपण भक्कम झालो देश म्हणून। त्यामुळे काँग्रेस याच्याकडे या पद्धतीनं बघत नाही की या इलेक्शन्स मध्ये हारले ते म्हणून त्यांचं अस्तित्व संपलं किंवा मग आमच्यासाठी बरं झालं, असं नाही आहे। तर आम्ही त्यांना घेऊन सोबत चालू। इंडिया आघाडी जी आहे ती एक आहे। राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न वेगळे आहेत, राज्याच्या स्तरावरचे प्रश्न वेगळे आहेत। लोकसभेची निवडणूक जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं होत असते, वेगळ्या विषयांवर, वेगळ्या मुद्द्यांवर होत असते, आणि प्रदेशातल्या निवडणुका ज्या त्या वेगळ्या मुद्द्यांवर वेगळ्या पद्धतीने होत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की ती आघाडी जी आहे ती अजून घट्ट होईल। पण महेश म्हात्रेंकडे जाण्यापूर्वी अतुलजी एक अगदी छोटासा उपप्रश्न, अगदी शेवटचा तुमच्यासाठी उपप्रश्न, कारण तुम्ही प्रवास करतायत, पण हे जरी खरं असलं तरी आम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसचं आर्म ट्विस्टिंग, हात पिरगळणे कसं करायचे, लोकसभेला काय, विधानसभेला काय, आता सुद्धा 3 वेळा महाराष्ट्रातले माघारी कशा बघायला मिळाला तेही बघितलेलं आहे। या निमित्तानं एकदाचा बाबा प्रादेशिकचं एकदा झालं असेल तर राष्ट्रीय पक्ष हा पर्याय, हा मुद्दा नाही का लोकांपर्यंत जाणार? की उरलं कोण आहे? काँग्रेस उरलंय। केरळ कुणाला मिळालं? काँग्रेसला मिळालं। 100 खासदार कुणाचे झाले लोकसभेत? काँग्रेसचे झाले। अशा अर्थानं म्हणतोय मी। नाही, असं आहे की तुम्ही त्या अनुषंगाने विचार करू शकता, पण काँग्रेस
इंडिया आघाडीचा एक मुख्य पक्ष, प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून सगळ्यांना सोबत जाण्याची भूमिका जी आहे ती काँग्रेस ठेवल. आपण जे माघार म्हणतात ती माघार नव्हती, ते एक सामंजस्य होतं. बरं. जसं लोकसभेमध्ये पवार साहेबांना जी जागा देण्यात आली ते त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव हा पुढच्या काळामध्ये गरजेचा असणार आहे इंडिया आघाडीसाठी. त्यामुळे पवार साहेब येत असेल तर हरकत नव्हती. विधान परिषदेमध्ये तुझं तेच होतं की ठीक आहे. पण अतुलजी, तुम्ही अगदी काँग्रेसही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेतून बोललेल्या आहेत आणि जी चांगली योग्य अशी भाषा आणि तुम्ही भूमिका मांडलेली आहे. पण हे तितकंच खरं आहे की या निमित्तानं जनतेला मात्र राष्ट्रीय पक्षाचा विचार करावा लागेल. काँग्रेसच्या बाबतीत जर का प्रादेशिक पक्ष उभे राहत नसतील त्यांच्या मर्यादेत, तर मग एक राष्ट्रीय पक्ष उभा राहू शकतो विरोधक म्हणून. ही मात्र मेसेज गेलेला आहे अतुलजी. त्यामुळे पण धन्यवाद तुम्ही प्रयत्न. प्रसन्न, हा बोला बोला बोला. उद्या जर अशी अडचण आली, देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे, देशाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झालेली आहे, भारताची भूमिका जी आहे ती अतिशय वीक झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस जर नेतृत्व काँग्रेसला पूर्ण ताकदीनं घ्यावं लागलं तर काँग्रेस मागे हटणार नाही. काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर आपलं अर्थात शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा या निमित्तानं अतुलजी. केरळबद्दल अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत. महेशजी, माझा तुमच्यासाठीचा प्रश्न मात्र वेगळा आहे. यातले काही पक्ष आहेत महेशजी, तर ममता बॅनर्जी भाजपबरोबर यापूर्वी गेलेल्या आहेत, त्यावेळी अटल बिहारी होते, कोएलिशनचं सरकार होतं, शिवसेना सुद्धा गेलेली आहे. भारताचा हा बदलता मूड पाहता काही प्रादेशिक पक्ष आपला इंडिया आघाडीतला समावेश, रिओरिएंटेशनचा विचार करतील का, पुनर्विचार करतील का, इंडिया आघाडी रिडंडंट होण्याच्या दिशेने चालली आहे का? मी या ठिकाणी कालचे जे निकाल लागलेले आहेत त्या निकालामध्ये जे एक अंतिम मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाकडे जाताना आपल्याला दिसतंय, विशेषतः केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने यश मिळवलेलं आहे. महेशजी, तुमचा आवाज कट झालाय. लक्षात माझा आवाज येतोय? हो येतोय. पूर्ण करा. तर भारतीय जनता पक्षाला हा जो निर्णायक जनादेश कालच्या निकालामध्ये मिळालेला आहे, या निर्णायक जनादेशाने एक गोष्ट अशी निश्चित झालेली आहे की भारतीय समाजमनामध्ये आतापर्यंत ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीला एक वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळत होती, विशेषतः पश्चिम बंगाल आणि केरळ सारख्या राज्यामध्ये, तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये, या 3 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला लोकांनी भरभर मतं दिलेली आहेत, यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सी वोटरच्या यशवंत देशमुखांच्या ट्विटमध्ये सुद्धा ते वाचायला मिळालं की खूप मोठ्या प्रमाणात मतदारांचं पोलरायझेशन झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक आधारावर मतदार विभागलेला गेलेला आहे. त्यामुळे ही आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीने येत्या म्हणजे 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीचं मतदान होईल याचं दर्शन घडवलेलं आहे. त्यामुळे आता आपण जे म्हणतात की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आता त्याचं मत मांडलं, परंतु आजवरच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ज्या प्रकारचं राजकारण आपण होताना दिसलो, विशेषतः 1967च्या निवडणुकांमध्ये जेव्हा प्रादेशिक पक्षांचा बोलबाला होता, प्रादेशिक सरकारांचा बोलबाला होता, त्यानंतर आताची जी बदललेली स्थिती आहे या बदललेल्या स्थितीमध्ये भारत 2029च्या निवडणुकांमध्ये द्विपक्षीय निवडणुकांकडे जाईल की काय? अगदी इंटरेस्टिंग महत्वाचं निरीक्षण मांडलेलं आहे म्हात्रे सर तुम्ही की 2 द्विपक्षीय दिशेने आपण चालवलं. कारण मी माझा मगाशी तोच प्रश्न होता अतुल लोंढेंना सुद्धा, पण स्वाभाविक आहे ते पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि इंडिया आघाडी अजूनही काँग्रेसमुळे चाललेली आहे. पण धन्यवाद महेशजी आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषण.